अरे बेटे काय करते? दादा अरे बरं झालं आला तू. यो अंडा इथं ठेवून दे ना मला. अरे बेटे कायला एवढी कामं करत असते का तू? हा आणि हा हे जर म्हणत असतील ना कामच कर म्हणून तर चल आपल्या घरी जाऊ आपण. चल दाद्या दाद्या अरे ते राजकुमारीजींचं फरमान आहे ना. ए ते फरमान बिरमान मला काही घेणं देणं नाही. उगा तुझ्यामुळं गप राहतो मी. अरे काल चक्कर येऊन पडली तर जीव खालीवरती झाला महा. दादा कायला रे छोट्या छोट्या गोष्टीत डोळ्यात पाणी आणत असते बरं. अरे ही काय छोटीशी गोष्ट आहे का बिट्टे? ही छोटीशी गोष्ट तुझ्या नवऱ्यासाठी असेल. ही छोटीशी गोष्ट. अरे काल बोलता बोलता चक्कर येऊन पडली. काही वाटलं का त्याला? म्हणे दवाखान्यात घेऊन जाऊन तिकडच्या तिकडे पाठवून देऊ म्हणे. असं वाटलं होतं ना एक तुतरीत द्यावी त्याच्या. दादा बिट्टे मला माहिती आहे तू हा ना त्याच्यावर लई जीव आहे. पण मला नाही वाटत त्याचा तुझ्यावर थोडा तरी जीव असेल म्हणून. अरे तू मी सतत त्याचाच विचार करीत असतो. इतके दिवस मला फक्त वाटत होतं. कालच्या याच्यावरून तर आता पक्कच झालंय. दाद्या अरे कसं सांगू रे तुला. अरे काही गोष्टी ना नवरा बायको मध्ये असतात. त्यांचं त्यांनाच माहिती असतं की कोणासाठी कोण काय करीत. आणि उगा तुम्ही हा अर्थाच्या अनर्थ लावत बसतात. हे पाहिजे बिट्टे माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेऊ नको तू. काय ना अगं जीव तुटतो का तुझ्यासाठी? दाद्या अरे कळतंय रे मला. म्हणून तर तू ऐकून घेते ना. पण तू बी थोडस समजून घे की. ए बिट्टे समजून घेतोय म्हणून गप राहतोय इतके दिवस. नाही तर कवा चुचल बांगडी केली असती त्याची. दाद्या अरे कायला रे. आणि म्हणे गप राहत्यो. जाऊ दे बिट्टे. हा ते राजकुमारीचा स्वभाव आहे ना मला बदलल्यासारखा वाटतोय बघ. नाही रे मला तर नाही वाटलं तसं काही. नाही तर काय. आधी सकाळी उठल्या उठल्या तुझ्या मागच असायच्या ना काय करून काय नाही म्हणून. आता तर काहीच बोलत नाही. काय झालं? नाही काही नाही. अरे काहीतरी काम असन त्यांचं. नाही तर काही कामाचं टेन्शन असत. हा असन तसं काही. तू मधन्या दाद्या पुन्हा दाजी महादाजी त्याच्यावर किती ओरडून बोलल्या त्या. हा आणि तुला तर तसंच वाटणार ना. जाऊ दे बाबा. ते पोपट वाट बघत असेल माहिती. जाऊन येतो मी. काय रे ते वावरात जाऊन येतो ना. हा लय दिवस झाले वावरात गेलोच नाही. फिरून येतो संग. ये जाऊ ना बिट्टे हा ज्यादा काम करू नको. चल येतो. मलाच काही कळाना झालंय. राजकुमारीजींना झालंय तरी काय. निघू तर ठीक होत्या. अचानक काय झालं काय माहित. पण महाराज त्यांच्या मागं जे काही टेन्शन असन नाही तर मनात काही साचलेलं असन ते दूर होऊ दे. पुत्र और क्यों बार बार देख रही है ये तू? Why are you seeing this again and again? I'm sorry, Daddy, but मैं समझ सकता हूँ. और कितने बेगैरत हो गए ये लोग जिन्होंने मेरे फूल जैसी बच्ची को इतना बड़ा धोखा दिया है. They are all big liars. मैं उन्हें कभी माफ नहीं करूंगा. You just say yes, and I'll kill all of them. no, Daddy. We don't even know who's involved in this, at what level. तो इससे बड़ा और क्या प्रूफ चाहिए तुझे बेटा? What proof you need? और तुम्हारा यहाँ आना, इस घर का हिस्सा बन जाना, ये बस इत्तेफाक नहीं हो सकता. और कैसे माँ बाप होंगे वो जिन्होंने सब मालूम होते हुए भी अपने आंखों के सामने किसी की बेटी की तकदीर उजाड़ दी. How can they do this with you? If you say yes, I'll kill everyone right now. No, Daddy.
we are outsiders now. If we'll kill them, they'll fight with us. Because I know them very well. These people are so innocent, Daddy. If any outsider will come and attack them, they can do anything for them. और इसलिए तो इसे भारत कहते हैं। यहाँ हर कोई एक दूसरे के लिए जान देने को तैयार हो जाता है। लेकिन अगर हमने धीरे धीरे सबको मदन की असलियत बता दी तो सब लोग उसके खिलाफ हो जाएंगे। Daddy, I can't understand what you're saying. Oh, sorry. I'm saying that if bring out Madan's real character to these people, then they will support us. Yes, Daddy. If this entire family is involved in this, we'll punish everyone. अगर परिवार वालों ने मिलकर सब किया है तो सबको सबक सिखाना जरूरी है। Yes, Daddy. Everyone who supports Madan. और जो मदन के साथ है उनको सबक सिखाएंगे और जो मदन के विरुद्ध है उन्हें साथ में लेंगे। We can make union against मदन। You are right, Daddy. और तेरा डैडी ऑलवेज राइट होता है पुत्र। राजकुमारी जी, भरलं वांग बनवू राहिले. Oh God, I'm bored with this food. काय झालं यांना? आवडलं नाही का? राजकुमारी जी, What? वो ये आवड्या नाही का तुम्हाला? Casual, me and Daddy going outside for the food. राजकुमारी जी, कुछ कळ्या नाही. Oh God, I have to explain you now. Me, Daddy going outside for the food. तुम्हाला हे खायचं नाहीये म्हणून तुम्ही आणि पापाजी बाहेर चाललेत का? Casual, you look innocent by face, but you are not. राजकुमारी जी, काय कळाना झालंय यांना. झालंय तरी काय? बरं नीट बोलत बी नाही का म्हणजे काही कळन तरी. एक तर त्या एवढ्या मोठ्या आहेत, आपण तरी असं कसं सरळ विचारायचं? काय झालं हे कसं कळन? आता हे समजा वरच्यालाच माहित. आव जरा धागा होऊन द्यावं. ए मंडळी, अरे काही काम सांगती का? अरे मला ते का जमणार आहे का? काय म्हणले? मी म्हणलं ते मला जमायचं नाही. हा, आणि तू डोक्याला ताप देऊ नको भलत सलत काही काम सांगून. मायामोर बरी जीभ चालती, सासूबाईंवर कशी गप राहता. ए गया, इथं मधीच आईचं काय आलं? त्यांचं कसं असन, समद्यांच्या मध्ये मध्ये मॅच करते ना. या पा विषय फक्त एवढा आहे, मला सुईमध्ये दोरा वावता यायचा नाही. तुम्हाला काय येतं व? हा बाई, म्या होते म्हणून टिकले. दुसरी कोणी असती ना निघून गेली असती गावात. किती गेलं बाई तुमच्यासाठी. म्या वर्षभर माहेरी गेले नाही म्या कमून, तर तुमच्या खाण्यापिण्याचे हाल होऊ नये म्हणून. आला तुम्ही काय केलं माझ्यासाठी? हा, काहीच नाही केलं, कधीच काही नाही केलं. अरे सांग ना, मी काहीच नाही केलं का तुझ्यासाठी? अरे तू गप का म्हणून सांग ना, मी काहीच नाही केलं तुझ्यासाठी. अहो पण काही नाही केलं. अहो म्या काय खरं खरं बोलत होते का बाई? एवढे वर्ष झाली लग्नाला तरी कधी समजून घेतलं नाही बाई तुम्ही मला. ए भाऊ, आईला मला नाही येत दोरा वावता. तू दुसरं कोणतरी घेणं करून. Gopu, you come with me.
हो राजकुमारीजींना काय झालं हो काहीतरी बिनसल्यासारखं वाटतंय. हो ना आईला काय झालं काही कळा ना गड्या. तुम्हाला कधी काय कळतंय? ए भाऊ बस कर ना आता. हा नाही सुधरायची तू. Yes, Maria. Gopu, tell me, how many people are involved in this plan? Plan? Yes, Gopu, plan. कौन सा plan? Which plan? Gopu, all family members are trying to fool me. Fool you? No, Maria. No. Gopu, don't lie to me. Honestly, tell me, how did Madan convince entire family for our relationship? आईला ही अचानक हिच्या आणि मदनच्या नात्याबद्दल घरी कसं सांगायचं हे का म्हणून विचारू राहिली. Gopu, tell me. नो मारिया कन्व्हिन्स ना. Gopu, at least you don't lie to me. I have information. You all people are trying to hide something me and my daddy. आईला म्हणजे नेमकं काय कळलं हिला. Gopu, I know. Hai, Dubiaji, Nana, all family members are trying to fool my emotions. अयो त्यांनी कुठं काय केलंय. ती बिचारी तर लय काळजी घेते तिची. Gopu, I want information right now. Maria, Madan couldn't convince two family about your relationship. He told that you are the princess of England. And Gopu, what about our marriage? He projected it as an ad shoot. What? How dare he? Maria, I don't trust this Gopu. Can't make me fool without anyone's support. I think all family members involved in this. no Maria. God promised. No, Gopu. I have trust issues with the promises now. I'll only believe if any outsider will come and tell me the same story. Maria, काही बोलल्या का होत्या? नाही का हो वहिनी. नाही काही नाही. अहो काय माहित काय झालंय त्यांना. सकाळ धरणं कोणाशीच नीट बोलत नाहीये. यांच्याशीच बोलते म्हणजे हे तरी त्यांना सांगते. हा हे अजून कुठले नाही वाटत. अहो अहो उठा ना. ऐका ना उठा ना. काय हो किती वाजले? अयो एवढं उशीर झोपलोय. हा अहो तुमचा फोन वाजला नाही ना म्हणून जाग नसन आले. तो करता आला होता इकडं? नाही का हो? नाही असंच. आणि ती मार्या
अहो त्यांचंच तर सांगायचंय ना. काय? अहो त्यांचं ना काहीतरी बिनसलंय वाटतं. म्हणजे ना सकाळ धरणं अशा वेगळ्या वेगळ्याच वागू राहिल्या, कोणाशीच नीट बोलत नाही. काय झालंय काय माहित. आता तुम्हीच बघा ना, त्यांना वांग्याची भाजी केवढी आवडती आणि किती पिरमाने बी खातात ना, पण ते बनवते म्हणलं तर लक्षच दिलं नाही आणि काहीतरी अशा फटाफटा बोलून निघून गेल्या. होय? हा ना. मला तर पाहिलं नाही इथं, पण मला पाहिलं असतं तर डोळे उघडायच्यात करताना माझे डोळे कायमचे बंद केले असते राव. माय सांग, तू हाजरी आहे ना काजू, तू काय लवकर उठली? हा मूल पोटात असण्याला आजार पण नाहीयेत, फक्त शरीरात बदल होतो आणि त्यामुळे कधी कधी थकवा येतो, मग नंतर ना बरं वाटतं. तेच म्हणत होतो सगळ्यांना, पण काय त्यांना लई मोठं वाटलं आणि तुला गेलं घरीच. अहो पण ते राजकुमारीजींचं. हा बघतो काजू, तुम्हीच त्यांना समजून सांगू शकता. बरं आता उठलेच आहे ना, तर तोंड धुवून घ्या, मस्त नम्रात एक चहा बनविते. आयला आजच्या दिवसाची सुरुवातच येडिंगच्या बाईकवरून झाली आहे. मा काही चुकलं असतं तर ठीक आहे, मूड बदलायला तिचा, पण मग घरच्या संग का म्हणे येड्यावानी वागू राहिली. आयला बघावं लागन. राणीबाई, वास घेतलेल्या फुलांचा हार बनवीत नसत्यात, बाजूला ठेवते. हा तेच म्हणलं मी, ह्याचा कसा हार बनवता येईल. ठेवते. कसं बनीन म्हणी. ए मदन, अरे लय उशीर केला रे उठायला. हा डोळा लागला होता ना. हा भाऊजी, आता डोळा लागणारच ना, नाही का? इथं कुठं काम आहे तुम्हाला काही? राणीबाई, कामाचं काय बोलत का त्याच्या? बिझनेस चालू आहे त्याचा. हा हा सासूबाई, पण कसं आहे ना भाऊजी, हित होते पण मागच्या याला मंदीत किती नुकसान झालं बिझनेसचं, आता बंद पडू नये म्हणजे झालं. आव तसं नाही काय होणार. कसं नाही होणार भाऊजी? नाही कसं आहे, मग तोंड दिसतंय ना फक्त समद्यांना, पण तुम्ही विचार करा आता. ए मदन, अरे ती राणी म्हणते ते बरोबर आहे. तू काहीतरी कर गड्या, लवकर जायचं पाय. बर बर. अहो सासूबाई आणायचं सांग ना त्याला. हा मदन, अरे त्या आईला आणायला जावं लागेल. आव पण ना मला हे पण बिन काही नाही, तुलाच जावं लागेल. कसं आहे, तू गेला म्हणजे तिला बरं वाटत, आणि लोकांच्या तिथं किती दिवस ठेवतो. हा बर ठीक आहे ना. वापे कुठे? तिकडे तिकडे परत दारात. काय करत तिकडे काय माहिती. दादा, ते भाऊजींना राजकुमारीजींचं बोलायचं होतं ना. ते जाऊ दे आता, आपण काय आलं लोकांच्या मध्ये तोंड खोपसायचं. काय झाडाचे किती पानं पिकलीत बघतोय का? मोजतोय? नाही काही नाही. काय करतोय इकडं? नाही बसलो होतो. तो झोपत न उठवायला का नाही आला? मला वाटलं उठला असशील तू. इथले येशील घेऊन. नशीब तर करताना मारीने बघितलं नाही. मग झोपायचंच कायला? काय बोला? नाही काही नाही. नाही बोल ना, काय बोला? अरे काही नाही ना. नाही बोल ना. नाही गोप्या माझ्या विरोधात तोंड चालवण्यापेक्षा ना तिला विचार जाऊन काय झालंय ते. मी कसं विचारू? अरे देवाने तोंड काय तुला फक्त गिळायला दिलंय का? गिळायला दिलंय तोंडाने विचार ना. अरे मी बोललो होतो पण ती काय नाही बोलली. काहीच नाही बोलली? नाही. आयला कठीण आहे राव, हे डोक्यात काय चाललंय काहीच कळेना. अरे ये लवकर, आईला आणायला जायचंय. आलो ना आलो. चाललोय मी डुबी आजीला आणायला. तिथं काय झालं तर सांभाळून घे. मी करू नको, सांभाळ. आईला
म्हणजे मदनला काहीच माहिती नाही. जर मारिया कमून चिडली ह्याचं याला कळालं ना तर याच्या पार पायाखालची ईट सरकत असती.